शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन पिकामध्ये एक समस्या बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला फोटो देखील पाठवले. ते म्हणजे की सोयाबीनच्या ह्या ज्या काही शेंगा आहे अशा पद्धतीने त्यामध्ये शेंगाची गळ होत आहे. म्हणजे शेंगा पक्व न होता त्यामध्ये गळून जात आहे. आता ही समस्या देखील तुमच्या शेतामध्ये येत असेल तर नेमकी त्याच्यावरती उपाय काय करायचा आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की हा जो काही प्रॉब्लेम आहे हा कशामुळे येत आहे हे त्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, हे शेंगा गळण्याचं जे काही प्रमाण आहे, ह्या जर शेंगा जास्त गळून गेल्या तर परिणामी तुमच्या झाडाला शेंगा कमी राहतील, दाणे चांगले भरले जाणार नाही आणि उत्पन्नावरती त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. त्यावरती योग्य वेळी नियंत्रण मिळवणं अतिशय गरजेचं आहे. 3 ते 4 याचे प्रमुख कारण आहे शेंगा गळण्याचं. एक पहिलं कारण म्हणजे की ज्या झाडाच्या शेंगा गळत आहे ते झाड तुम्ही पाहू शकता की त्या झाडावरती खोडकिडीने डंक केलेला त्या ठिकाणी दिसत असेल. तर अशा वेळेस त्याच्यासाठी तुम्हाला किडीचा प्रादुर्भाव झालेला असतो, त्यासाठी ते एक नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण काय होतं असेल, ज्यावेळेस खोडकीड लागली असेल, खोड जर तुम्ही उचकून जर पाहिलं तर खालून येणारे अन्नद्रव्य आहे हे शेंगांना भेटले जात नाही आणि परिणामी शेंगांची गळ वगैरे होत असते. एक शेतकरी मित्रांनो, दुसरी एक प्रॉब्लेम म्हणजे की शेंगांवरती जर तुम्हाला कुठं डाग दिसताय, कुठं चट्टे दिसताय, कुठं शेंगा करपल्यासारख्या दिसताय, तर अशा वेळेस आपल्याला समजायचं आहे की आपल्या सोयाबीन पिकामध्ये पॉड ब्लाइट नावाचा त्यामध्ये एक बुरशीजन्य रोगाचा प्रकार आहे, हा त्यामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये काय होतं असं की बुरशीचा जो काही अटॅक आहे आपल्या शेंगांवरती होत असतो आणि परिणामी शेंगाला एक करपा प्रकारचा हा एक ब्लाइटचा त्यामध्ये प्रकार आहे तो पडला जातो आणि नंतर शेंगा त्यामध्ये गळल्या जातात. एक तिसरं एक शेतकरी मित्रांनो, एक समस्या त्यामध्ये असू शकते शेंगा गळण्याचं, ते म्हणजे की अन्नद्रव्याचा व्यवस्थित पुरवठा न होणे. याच्यामुळे देखील शेंगा त्यामध्ये गळू शकतात. हे 3 मेजर कारण आहे शेंगा गळण्याचे. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो नेमकी करायचं काय? तर पहिली गोष्ट तर आपल्याला तिन्हींचा लक्षात घेऊन त्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. म्हणजे खोडकिड असेल किंवा नसेल किंवा त्यामध्ये पॉड ब्लाइट असेल, म्हणजे शेंगांवरती येणारा करपा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन याच्यावरती ट्रीटमेंट करायची आहे. तर प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया करत असताना आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं, जेणेकरून खोडकीड आपल्या सोयाबीन पिकामध्ये येत नाही आणि परिणामी कोणत्या प्रकारचा अटॅक आपल्या सोयाबीन पिकावरती होत नसतो. पण ठीक आहे, आता जरी अटॅक झालेला असेल, शेंगा गळत असेल, तर आपल्याला वापरत असताना जे सोलोमन नावाचं कीटकनाशक येतं याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. किंवा एखाद्या शेतकऱ्याची तिसरी शेवटची फवारणी घ्यायचीच राहिली आणि सोयाबीनवरती खूप मोठ्या प्रमाणावरती जरी आळी वगैरे पडलेली असेल, तर अशा वेळेस काय करा, इनसीपीओ नावाचं त्यामध्ये एक कीटकनाशक येतं, याचा त्यामध्ये वापर केला तरी पण चालेल. एकतर सोलोमन वापरा किंवा इनसीपीओ वापरा, दोन्हीपैकी कोणतं एक कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. सोलोमन वापरत असताना त्यामध्ये 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml वापरायचा आहे. इनसीपीओ वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 10 ml वापरायचा. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, जो काही पॉड ब्लाइट आलेला आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरत असताना व्हीक्विअर किंवा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जजमेंट, या दोन्हीपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. दोन्ही पण झोल ग्रुप मधले त्यामध्ये फंगीसाइड आहे आणि ब्लाइट वरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे हे बुरशीनाशक आहे. जे मिळेल ते त्यामध्ये घेऊ शकता. जे काही जजमेंट आहे याच्यामध्ये प्रोपिकॉनाझोल घटक येतो, म्हणजे व्हीक्विअर आहे याच्यामध्ये टेबिकॉनाझोल हा त्यामध्ये घटक पाहायला आपल्याला मिळत असतो. दोन्हीपैकी कोणते एक त्यामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही वापरणार असाल जे जजमेंट आहे हे त्यामध्ये 15 ml वापरू शकता आणि जे व्हीक्विअर नावाचं बुरशीनाशक आहे हे त्यामध्ये 20 ते 25 ml आपल्याला वापरायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे काही अन्नद्रव्याची कमतरता असणार आहे याच्यासाठी एखादा आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. प्रामुख्याने लास्ट स्टेजमध्ये असताना त्यामध्ये 05234 असेल किंवा 0050 वगैरे असेल, अशा एखाद्या विद्राव्य खताचा वगैरे वापर करा. किंवा शेतकरी मित्रांनो बोरॉनचा वापर केला तरी पण चालेल. जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारे हा जो काही आलेला पॉड ब्लाइट आहे किंवा ही जी काही होणारी शेंगांची गळ आहे, अशा पद्धतीने तुम्ही शेंगांची गळ होणारी त्यामध्ये थांबवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ट्रीटमेंट नक्की करा आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा प्रॉब्लेम जाणवतोय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.